आपण मादरचोद किती आहे माहिती आहे तुम्हाला. मी तिला बोललो, बाबू मी तुझं मन वगैरे चोरलं नाही ग, मी तुझं मन फक्त दाबलंय. माझं नाव रोहित मुळीक. मी कुठे राहतो हे सांगण्याची गरज नाही आणि मी सांगणार पण नाही. कालच नालासोपारावाल्यांनी मला मारलंय. त्यामुळे आणि तुम्हाला माहिती असेल, सगळ्यांनी आपल्या घरात कोण ना कोणतरी जानवर पाळलं. कोणी कुत्रा पाळलाय, कोणी मांजर पाळले. स्वॅग अलग आहे, मी गर्लफ्रेंड पाळलेली. कळतंय ना. तर ती आणि मी एकदा बागेत बसलेलो. रोमॅन्टिक मोसम होता, बाग आहे तिथे. तर बसलेलो आणि रोमॅन्टिकमध्ये ती मला एकदमच बोलली की बाबू तू माझं मन चोरलंयस. वा, मला पण मनाला वाटलं की यस. मग मी तिला बोललो, आपण मादरचोद किती आहे माहिती आहे तुम्हाला. मी तिला बोललो, बाबू मी तुझं मन वगैरे चोरलं नाही ग, मी तुझं मन फक्त दाबलंय. म्हणजे मन असतं ते काय, फॉरगेट इट. मग एकदा आहे ना, मी आणि माझी गर्लफ्रेंड एकदा असंच कळमला गेलेलो. कळमला एक्सवाली गर्लफ्रेंडच बोलतोय. कळमला गेलेलो आणि तिचं नाव होतं अपेक्षा. सगळ्या माझ्या अपेक्षा तिने पूर्ण केलेल्या, हवं तेव्हा हवं त्या वेळेला. म्हणजे तिच्यामुळेच माझी बॉडी अजूनपर्यंत अशी आहे. म्हणजे तिच्या आठवणीत आहे ना, माझ्या हातावली ग्रीप गेली. एवढा मी तिला आठवतो. म्हणजे खूप आठवण येते मला त्या अपेक्षेची. काय झालं, अपेक्षाला आहे ना मी बोललो की चल आपण कळमला जाऊ. ती आणि मी कळमला गेलो, रूममध्ये गेलो, रूमच्या बाहेर आलो आणि तिच्या बाबांनी बघितलं. म्हणजे नॉर्मली सगळ्यांचे आई वडील कसे बघतात मुलीला, कॅफे कॉफी डे, सिग्नल किंवा असं नॉर्मली. आम्ही रूमवरती सापडलेलो आणि तिचा बाप म्हणजे पोलीस हवालदार. माझी पोलिसांची ओळख खूप जुनी. कायम उचलून नेतात, FIR वगैरे फाडलेत चाळीतून इकडून तिकडून. सगळ्यांना माहिती आहे रोहितचं रिलेशन किती आहे पोलिसांशी. पण एका मुलीच्या बापाशी तिथे जरा मी थकतो. कारण पोलिसांशी मी रोज भेटतो, पण एका मुलीच्या बापाशी पहिल्यांदा भेटण्याची वेळ होती. गेलो म्हणजे घरी गेलो, बसलो मस्तपैकी. तेवढ्यात तिचा फोन आला. बोलते, बाबू माझ्या बाबांनी तुला भेटायला बोलवले. मला कळलं. मग कळलंय घरात आता काय लाताबुक्या चालू असतील. म्हणजे मला वाटलं नव्हतं की तिचे बाबा एवढी फ्रेंडली आहेत. म्हणजे तिने तिच्या बाबांनी तिला सांगितलेलं की त्याला फोन करून बोलव घरी, आपण बोलू लग्नाविषयी वगैरे काय. म्हणून तिने मला फोन केला की बाबांनी लवकर बोलवलंय घरी, लवकर ये तू. मी विचार करतोय, अगं बाबा बाहेर गेल्यानंतर येऊ ना. बोलते, अरे भोसडीच्या अर्ध्या तास पहिलंच आपण रूमवर जाऊन आलोय. मग मी बोललो हां येतो, रेडी. एका मुलीच्या बापाला भेटायला चाललोय. कसं आहे, टेन्शन थोडं आलेलं. डायरेक्ट गेलो मी, दरवाजा खोलला. कुठे गेलो, घरी गेलो डायरेक्ट बाथरूममध्ये 2 विड मारून बाहेर. मागून ते म्युझिक आलेलं, टाणाना मच्छर मागून असे. आज मजा आली. म्हणजे मच्छर पण आहे ना 2 विडच्या नशेतच होते ते पण. आणि मी जसा निघालो ना, मी बोललो आता काय नाही, मी चाललो फास्टमध्ये जातो भेटून येतो. मच्छर मला बोलते सांभाळून जा रे बाळा, येताना घेऊन ये. बोललो हां घेऊन येतो. गेलो तिच्या बिल्डिंगच्या खाली गेलो. सगळा जुबा केसरी वगैरे जे पण काय असेल माहिती आहे, मुलं कसे थुकलो बिकलो. डायरेक्ट टिंग टॉंग ती आली. वसाड तोंडाचं तोंड बघितलं तिचं आणि माझं जवलेलंच होतं. तिने ऑलरेडी जसं दरवाजा खोलला, तिचा पप्पा पोलिसाच्याच ह्याच्यात. पोलीस बघितले की माझी ॲक्टिंग. म्हणजे ती सवय लागलेली लहानपणीपासून ते आतापर्यंत अशी सवय.
आणि तो पण त्याच्या कॅरेक्टर मध्ये घुसला पण. हा बोल. पोरगी आम्हा दोघांना बघते, काय काय चाललंय. मग ते बोलले अरे बस 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 सोर, मला वाटलं ते मी माहिती आहे ना गुन्हेगार बघत असतो. बोललो हो हो मला माहिती आहे. मग त्यांनी बसले, बोलणं चालू होतं तुझ्या घरी काय आहे वगैरे, नॉर्मली बोलणं चालू होतं. त्याच्यात त्या माहीत नाही मुलींच्या बापांना कोणता किडा येतो अंगामध्ये, प्रश्न केलास तू काय करतोस. त्याला कसं सांगू आता मी काय करतो. मी बोललो नाही मी सध्या आता घरीच असतो, नॉर्मली आपलं सांगितलं. मग ते बोलले मला माहिती आहे तुझा बॅकग्राऊंड काय आहे, कारण पोलिसांना लगेच माहिती पडतो आपला काय असेल. बोलतायत तू किती चौक्या फिरलायस, किती चौक्यांचं पाणी प्यायलेस ते माहिती आहे आम्हाला. बोललो हो ठीक आहे. मग ते बोलले माझ्याकडे 10 पुढे आहेत. 10 पुढे. याने माझ्या काय प्रेमाला हलकं समजलंय काय भेंच. 15 घेईन. तो पण त्याच व्हेरिएशन मध्ये 20 देतो. ठीक आहे मी चाललो द्या. पोरगी अरे रोहित काय करतोयस, माल भेटलाय मच्छर पण खुश आहेत. मी चाललो, माल घेतला घरी. माहित नाही मुली म्हणजे ती पहिलं जिचं मन दाबलेलं ना तिनं पण ब्लॉक केलंय, हिने पण ब्लॉक केलंय. रूमचे वांदे आहेत आणि आमचे सगळेच धंदे आहेत. थँक्यू व्हेरी मच.